ज्याचा राग झाला दुरी नाही देव त्याला भगवान परमात्म्या करता भाव महत्वाचा आहे। तुम्ही त्याला काय देता त्यापेक्षा किती प्रेमाने देता त्याच्या पाठीमागचा भाव प्रेम माझा भगवान परमात्मा बघत असतो। बघा भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं प्रेम बघत असतो, आपल्या भक्ताचा भाव बघत असतो। त्याच्याकरता महत्वाचा आहे तो भाव। संत महात्मे म्हणतात माझा भगवान परमात्मा तुम्हाला द्यायला तयार आहे। तुम्हाला जे पाहिजे ते भगवान परमात्म्याकडे मागा। देव तुम्हाला मला प्रत्येकाला दिल्याशिवाय राहणार नाही। पण आपली गंमत अशी आपल्याला पाहिजे असतं एक आणि आपण मागतो दुसरंच, मग ते मिळणार नाही। तुम्हाला जे पाहिजे ते त्या भगवान परमात्म्याकडे मागा। एक सुंदर उदाहरण सांगते बघा। एका गावात एक मुलाचं नवीन लग्न झालं आणि तो आपल्या सासूरवाडीला गेला तो नेमका जेवणाच्या वेळेवरच। सासूबाईने सांगितलं जावई बापू तुम्ही आलात, तुम्हाला काय करू? तुम्हाला पुरणपोळी करू? त्याने सांगितलं नको। गुलाबजाम नको, जिलेबी नको, बासुंदी नको। त्या जावयाने सांगितलं मामी आले का प्रत्येक वेळेला पुरणपोळी गुलाबजाम बासुंदी एवढंच करता, आता असा पदार्थ करा का मी अजूनपर्यंत कधीच खाल्ला नसेल। आता सासूबाईने विचार केला सासूबाई सगळ्यांना नाराज करेल पण जावयाला करते का? कारण तिला माहितीये जावई खुश तरच आपली मुलगी खुश। मग तिने सांगितलं जावई बापू तुम्हाला नवीन पदार्थ पाहिजे? म्हटले हो, फक्त अर्धा तास थांबा, तुम्हाला एक नवीन पदार्थ बनवून देते। आता युट्यूब आलंच आणि तिने मग त्या युट्यूबला एक रेसिपी बघितली। मी रेसिपी सांगते, तुम्ही पदार्थाचं नाव सांगा। तांदळाचं पीठ असं पातळ करायचं आणि ते तव्यावर टाकून त्याचे काढतात, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? घावणे। हा धिरडे म्हणतात का? धिरडे म्हणतात ना ते तांदळाचे धिरडे। मला हेच पाहिजे होतं, तांदळाचे धिरडे। आणि धिरड्या बरोबर ते गुळाचं पाणी, त्याचं नाव गुळवणी। भारी नाव असं धिरडे आणि गुळवणी असा सुंदर पदार्थ तिने आपल्या जावया करता तयार केला। आता सासूबाई तिकडे गरम गरम धिरडे काढायची आणि जावई बापू इकडे गरम गरम खायचा। ते गरम धिरडे आणि गुळवणी त्याला एवढे सुंदर लागले, त्यानं बसल्या बसल्या कमीत कमी 20-25 हाणले। पोट भरून उठला म्हटला मामी तुम्ही माझ्या करता एवढा सुंदर पदार्थ बनवला होता, अजूनपर्यंत मी कधी खाल्ला नाही, मला फार आवडले मामी, जर याचं नाव सांगा। सासूबाईने सांगितलं जावई बापू त्याला धिरडे आणि गुळवणी म्हणतात। आता कधी नाव न ऐकलेलं, कधी पदार्थ न खाल्लेला, त्याने विचार केला फार अवघड नाव आहे आणि घरी जाईपर्यंत नाव जर विसरलो तर। कारण त्याने विचार केला घरी गेलो की माझ्या बायकोला म्हटला परत धिरडे गुळवणीच बनवायला सांगणार, पण घरी जाईपर्यंत जर नाव विसरलो तर। मग त्याने रस्त्यानं चालतानाच मंत्र सुरू केला, धिरडे गुळवणी, धिरडे गुळवणी। खाल्ली छान वाजवत आहे मंत्र त्याने चालू केला, धिरडे गुळवणी धिरडे। आता असा मंत्र म्हणत म्हणत तो आपल्या
गावच्या वेशीपर्यंत जाऊन पोहोचला आणि बरं झालं म्हटला गावच्या वेशीपर्यंत येईपर्यंत नाव लक्षात राहील. आता एकदा का म्हटला घरामध्ये गेलो की बायकोला धिरडीन गोळूनीच दळवायला सांगणार असा आनंदाच्या भरामध्ये उड्या मारत चालला होता. आणि उड्या मारत चाललेला असताना गावच्या वेशीवर एका म्हशीनं शेणाचा असा मोठा, त्याला काय म्हणतात, पोहामध्ये का असं शेण टाकलेलं होतं. आनंदाच्या भरामध्ये उड्या मारत मारत चालला होता आणि आनंदाच्या भरामध्ये उड्या मारता मारता त्या शेणावरून जसा घसरला तसा पसरला आणि पसरला तसंच विसरला. सासूबाईंनी नाव काय सांगितलं विसरूनच गेला. घरी गेला आणि बायकोला म्हटलं, अगं तुझ्या आईने माझ्याकरता एवढा सुंदर पदार्थ बनवला होता, तू काही कर, मला आता तेच करून दे. ती म्हटली नाव सांगा. अगं तुझ्या आईनं केलं ते. ती म्हणायची नाव सांगा. अगं तुझ्या आईनं केलं ते. बायको पदार्थ करू देत नाही म्हणून असा राग आला. रागाच्या भरामध्ये त्यानं भांडण काढलं, जे काठी घेतली आणि जे बायकोला मारायला सुरुवात केली. ती म्हणते, अहो मारू नका, नाव सांगा, 2 मिनिटात तुम्हाला बनवून देते. दोघींचं भांडण शेजारीने ऐकलं, कारण आपली शेजारीने आपल्या वासावरच असते ना. यांच्या घरात काय शिस्त आहे. तिला लगेच भांडणाचा आवाज गेला, पळत आली, म्हटले, दादा अहो कशाला मारता, काय झालं. म्हटलं मला भूक लागली, हिला म्हणतो जेवायला दे, की मला जेवायलाच देत नाही. ती म्हटली, अहो हे पदार्थाचं नावच सांगत नाही, मी जेवायला द्यायचं कुठून. असं म्हटल्याबरोबर त्यानं परत काठी घेतली आणि जे तिच्या पाठीमध्ये मारली, काठी मारल्याबरोबर शेजारणीचं लक्ष गेलं तिच्या पाठीकडे. आणि ती शेजारी बाई म्हणते, दादा अहो नका मारू तिला, तुम्ही तिला मारून मारून तिची पाठपार धिरड्यावानी करून टाकली. तो म्हटला, हा मला तेच पाहिजे होतं. म्हटलं धिरडे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते मागा, जे पाहिजे ते जर मागितलं माझा भगवान परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेमानं मागा. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे, किती मोठा आहे हे कळलं नाही. तर तुकोबाराय म्हणतात बघा, ज्या वेळेला अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले, अर्जुन भगवंतांना सारखा आड पडद्यानं बोलू लागले, माझ्या देवाला माझा भक्त काय सांगतोय सांगायची गरज नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगेल. दत्त प्रभूंच्या मंदिरात गेल्यानंतर कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे. काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि त्या देवाने आपला चेहरा बघितला की त्याला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळते अंतरा, विश्वी विश्वांबर, विश्वी विश्वांबर, वरिहाराचे लगे वरी हे अनावर, वरी हे अनावरावरितावरी आवरितावरी, अवसान ते घडी पुन्हा एकी देत नाही. न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मनकवड्या. त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत अर्जुना करता विश्वरूप नटले. त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले, अर्जुना आणि मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमावर डोळे दिले आणि तेही एक एक डोळा सूर्यापेक्षाही तेजस्वी. पण तरी सुद्धा अर्जुन भगवंताचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं मापमत जवळ नाही. अभंगाचे Jabada
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबऱ्या म्हणतात आमचा एवढा मोठा देव आहे. किती मोठा? अर्जुनाला 1000 डोळे दिले, बघता आला नाही, एवढा मोठा देव. पण जनाबाई म्हणते माझ्या भक्ती करता तो किती छोटा झाला. माझी जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना, देवही यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचं. एक दिवस जनाबाई म्हटली, का रे देवा, तुम्हाला रोज दळण दळू लागण्याकरता येतो देवा, आज दळण दळताना माझी एक गोष्ट आहे. देव म्हटलं काय का जरी? जनाबाई म्हटली, हे बघ देवा, आज दळण दळताना मी पुढे म्हणते आणि तू माझ्या पाठीमागं माझ्यासारखं म्हणायचं. ठीक आहे म्हटले, भक्ती तितकी होती. आता जनाबाई आणि देव दोघ जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईने ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमागं म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईने म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. आणि देवानंही म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी. तुला काही वेळ लागलं का? काय झालं जरे? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. बरं, जनाबाईनं देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी केर भरी चक्र पाणी, जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. जनाबाईनं झाडून काढावं, देवानं केर भरावा, इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा, समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. आता अगदी आपल्या ग्रामपंचायत पर्यंत आले.
मग एखाद्या स्त्रीनं सांगितलं, हो आता मी पण या गावच्या ग्रामपंचायतचे सरपंच काय, उपसरपंच काय, सदस्य काय, तुमच्या इतका अधिकार आता मलाही प्राप्त झालाय, मी आतलं घर झाडले, तुम्ही बाहेरचं अंगण झाडाल का? बायको सरपंच झाल्यावर अहो की नाही झाडीत जाऊ, बायकोला मदत करणं चांगलं असतं, अजिबात असं करायचं नाही. मर्द आहात ना, मर्दासारखं जीवन जगा. जे लोक घरामध्ये झाडू मारतात, भांडी घासतात, त्यांचं जीवन कसे माहितीये? जन्माला आला हेला आणि ओझे वाहून वाहून मेला म्हणतात ना. म्हणून पुरुषानं पुरुषासारखं जीवन जगा, मर्दासारखं जीवन जगा. स्त्रियांची कामं तुम्ही कधीच करायची नाही. स्त्रिया कितीही मोठ्या पदावर गेल्या ना, स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. तर काही पुरुष लोकांचं जीवन अजूनही असं आहे. बायको म्हटली जा दळायला का बिचारे चालले दळायला, बायको म्हटली घासा भांडे, बिचारे दार लावून भांडे घासतात. त्याला पुरुष म्हणत नाही. म्हणून चांगलं जीवन जगा. बघा, एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून द्यायची. कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काय बाई लाज वाटत नाही तुला? नवऱ्याला कामं सांगते, तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस सकाळी सकाळी नवरा झाडू मारत होता, पळत गेली, नवऱ्याच्या हातातून झाडू घेतलं, सांगितलं तुम्ही झाडू मारायचा नाही. तो म्हटलं ठीक आहे, तू झाडू मार, तोपर्यंत मी चपात्या करतो. तिने सांगितलं आज तुम्ही कुठलंच काम करायचं नाही, तुम्ही फक्त एका जागेवर बसायचं. पाचशे पक्वान्नाचं भोजन केलं, त्याच्यामध्ये पुरणपोळी, सार, भात, भजे, कुरडया असं 500 पक्वान्नाचं भोजन त्याला खायला दिलं आणि सांगितलं जेवले की आज दिवसभर आराम करा. तो म्हटला का ग, वर्षभर मला राबून देतेस आणि आज तुला देव कुठला पावला का मला ताट जेवायला दिले? ती म्हटली अहो मला देव वगैरे काही पावला नाही, तुमच्या लक्षात नाही का? म्हटली आज बैल पोळा येते. लक्षात आलं ना? तुम्हाला माहितीये फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगत आपलं तसं आहे का? म्हणून आपण फक्त ऐकायचं कानाने. त्या देवानं झाडू, जनाबाईनं झाडू मारला आणि देवानं केर भरला. पुरुष मंडळी आचरण करायला जायचं नाही. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, ती तिची भक्ती होती, तो तिचा अधिकार होता. त्याच्या पुढे जाऊन सांगते भावामुळे, भक्तीमुळे माझ्या जनाबाईने किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची माहितीये? अरे काळ्या विठामुळं मायेच्या कारट्या तुझी रानरंगी झाली, जन्म सावित्री पिढाली, तुझे गेले म्हणे तुला पाहून काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जणी. अंगणात उभी राहायची, म्हणायची अरे काळ्या तुझी रान रणकी झाली. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्यावर. महिला मंडळ प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवा करता महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? Hare Krishna
यशोदाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा? भावाचा. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेनं पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माऊली म्हणते, भाव बळे आकडे एरवी नाकडे, भाव बळे आकडे एरवी म्हणतात, भाव बळे आकळे एरवी नाकडे. भावाशिवाय आपल्याला देव आकळणार नाही. म्हणून देवा करता गरज आहे ती भावाची. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, एवढा प्रभू भावे. बरं, भावामुळे तो कुठे राहतो? तेने संपुष्टी राहावे. बघा, देवा करता गरज आहे तर भावाची. तर भगवान परमात्म्यावर आपण भाव ठेवला पाहिजे. संतांनी जे आपल्याला सांगितले, संतांचं आपण ऐकलं पाहिजे. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा, मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय लागेल? ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई, सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं, माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं, तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली, असं कसं? खर्च मी करणार, पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटली, बाई, तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार करता ना, पुढच्या हुशार बायका गावात कोणाला ऐकत नाही. ती सांगते, माझ्यासारखी हुशार आमच्या गावात नाही. ती ब्राह्मणाला म्हटली, पुरुष लोक कसे एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता? काय जोरात सुपारी म्हटली बघ. मग त्यांच्या करता बायको म्हणून सुपारी आहे, तर आमच्या करता नवरा म्हणून काय ऑप्शन? ब्राह्मणाने सांगितलं, बाई, अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली, असं कसं? पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करताही नवरा म्हणून काहीतरी असेलच ना. हवं तर तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग आला, पण शास्त्राचं पुस्तक काढलं, 2-4 पानं पलटली आणि म्हटलं, बाई, सापडलं. ती म्हटली, पटकन सांगा. ब्राह्मण म्हटला, बाई, पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटा घेऊन बसा. असं काही करू नका. याला म्हणतात अतिशहाणा त्याचा बैल येतो. म्हणून जीवनामध्ये संतांनी आपल्याला जो मार्ग सांगितलाय, मार्ग धावणे गेले आधी दयाने मी संत ते, देण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. म्हणून आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठे असणाऱ्या माणसाचं ऐकत जा. एका गावात एक सुनबाई रोज आपल्या सकाळी उठली की आपल्या सासूला घरात घ्यायची, बाहेर काढायची, घरात घ्यायची, बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला आणि म्हटला, बाई, अहो, सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय. तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता, बाहेर काढता, घरात घेता, बाहेर काढता.
नेमकं तुमचं चाललंय तरी काय? तुम्ही किती सासूला त्रास देता? ती म्हटली अहो मी सासूला त्रास वगैरे देत नाही. तो म्हटला मग काय करता? म्हटली मी सकाळपासून व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून कोणी व्यायाम करतं का? ती म्हणते खरं सांगू दादा, मी रामदेव बाबांचे कट्टर भक्त आहे. सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सासको अंदर ले लो, सासको बाहेर छोडो, सासको अंदर ले लो, सासको बाहेर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. काय म्हणतात ते? श्वास घ्या आणि श्वास. तुम्हाला जर त्याचा अर्थ कळत नसेल तर त्याला रामदेव बाबा तरी काय करतात? म्हणजे काही लोकांना काही कळत नाही पण ते कोणाला विचारत नाही. ते उलट म्हणतात माझ्यासारखा शहाणा आमच्या गावात नाही. अशी माणसं जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही. उलट म्हणा मला जे येतं ते खूप कमी येतं. माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे. त्या दिवशी या जगामध्ये तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात एवढा मोठा देव आहे पण कुठे राहतो? तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे काय? आपल्या भक्ताची हृदयरूपी पेटी. आता एवढा मोठा देव वारकरी संप्रदायातील एका संताच्या हृदयात राहिला. त्या संताचं नाव सावता महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अजून कोणाच्या हृदयात राहिला? भक्त हनुमंतरायांच्या. बघा ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासातून आले, वनवासातून आल्यानंतर अयोध्येमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामध्ये प्रत्येकाचे सत्कार केले पण मारुती रायांचा सत्कार काही केला नाही. सीता मातेला थोडस वाईट वाटलं की अरे रामायणामध्ये हनुमंतरायांचे सगळ्यांवर उपकार आहेत आणि माझा शोध घेण्यामध्ये सगळ्यात मोठा उपकार तर मारुती रायांचा झाला. मग प्रभूंनी सगळ्यांचे सत्कार केले पण मारुती रायाचा सत्कार केला आणि सीता मातेला थोडस वाईट वाटलं. म्हणून सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यात जो काही नवरत्नांचा हार होता तो हार काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. आता हनुमंतराया त्या हाराच्या मण्याकडे निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले आणि बघता बघता गळ्यातला हार तोडला जमिनीवर फेकून दिला. एक जण उठला म्हटला अरे सीता मातेने तुला नवरत्नांचा हार प्रेमानं दिला आणि तुझ्या सारख्या वानराला त्याची काय किंमत, तू फेकून दिलास. हनुमंतराया उठले सांगितलं सीता माता मला प्रियच आहे. मातेने मला हार दिला, मी प्रेमाने गळ्यामध्ये घातला पण त्या हाराच्या मण्यामध्ये मी माझ्या प्रभू रामचंद्रांना शोधून गेलो. वरून निरखून बघितलं प्रभू दिसले नाही. मला वाटलं कदाचित मण्यात असतील म्हणून मणी दाताने फोडून बघितला. मण्यातही माझे प्रभू नव्हते. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. एक जण उठला म्हटला हनुमंतराया हा देह तुमचा आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का दाखवा. दाखवा म्हटल्या बरोबर हनुमंतराया उभे राहिले आणि फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. 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 अंजनीच्या सुता तुला रामाचा अवतार. अंजनीच्या सुता तुला रामाचा अवतार. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. 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 जय जय हनुमान. बघा एवढ्या मोठ्या प्रभू रामचंद्र आहेत पण त्या प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाच्या हृदयामध्ये प्रवेश केला. आमचा एवढा मोठा देव आहे पण हनुमंतरायांच्या भक्ती करता किती छोटा झाला तर हनुमंतरायांच्या कुठे राहिला? हृदयामध्ये राहिला. म्हणून तेने संपुष्टी राहावे. कशामुळे राहिला तर फक्त एवढा प्रभू भावे. म्हणून भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो भाव. म्हणून तुकोबारे म्हणतात
आपण त्याची ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तीचा तुकोबरे म्हणतात आपण देवाची ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. पण इच्छा अशी करा की जी माझा भगवान परमात्मा पूर्ण करेल. या जगामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताकरता अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. हे दत्त प्रभू जर बघितले एकटे नाही, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मलाये, दत्त गुरु बसले मलाये, दत्त गुरु बसले. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे तसे जगी सूर्य जैसे प्रकाशले. प्रमाण आहे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे तसे. एक वारकरी म्हणत होता तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे सशे सशे परभणीचे सशे. महाराजांना माहिती बरोबर काही म्हणजे काही ऐकतात होती लोक. एकदा माझ्या कीर्तनात मी अभंग घेतला होता, भजन करी महादेव. तो वारकरी म्हणायचा भोजन करी महादेव. भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. बघा ज्या वेळेला कलियुगामध्ये माझ्या भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवानी संपूर्ण महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमातंडा आली मायेचा मलारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमातंडा आली मायेचा मल्हारी तुझी आपण नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा गोरा. सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा गोरा. पाऊले तोडा कमली करकटा कटीर मस्तकी तुला.
हरी मायेचा मदारी तुझी प्रचंडा देव 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 मातंडा हरी मायेचा मदारी तुझी प्रचंडा मदारी देव माता शिव शंकरावतार हरी नावी तो भंडार नादे चतुरगडा मदारी देव माता शिव शंकरावतार हरी नावी तो भंडार नादे चतुरगडा मल्हारी माता मल्हारी मल्हारी माता मल्हारी मल्हारी माता मल्हारी माता मल्हारी कान मांडोनिया भगवंता सरकारी दुसरे कैलाशी दे जोडी कान मांडोनिया दत्तया पद्मानी दुसरे कैलाशी दे जोडी मल्हारी देव माता मल्हारी देव माता आणि देव हो नकार सर्व स्वप्नात घाला देव जगण्याला आधार मल्हारी देव माता शिव शंकरावतार वाणी नावी तो भंडार मल्हारी देव माता शिव शंकरावतार वाणी नावी तो भंडार मल्हारी देव माता शिव शंकरावतार वाणी नावी तो भंडार अजून राहिलं का असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं अजूनही म्हटले असते नको एखाद्याच्या पटकन अंगात यायचं असेच एका गावात लोक म्हटले तरी अजून म्हणा मी म्हटले आणि तिकडून असे जगदंबा धावत आली म्हटलं मावशी थांबा जे दारी स्टेजवर आली थांबा म्हटलं की तिनं माझा माईकच घेतला आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं आणि त्या मावशीच्या कमरेला होती पैशांची पिशवी मी घेतली काढून ती मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसलो अंगातलंच गेलं भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार आहे अनंतावतार घेसे भक्ता कारणे जनवा कृपाळू दिनाला उद्धरणे अनंत अवतार माझ्या भगवान परमात्म्याने घेतलेले आहे अवताराच्या राशीत उभा विटेवरी शंख चक्रा गदा पद्म सहित हरी भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता हातामध्ये शंख चक्र गदा घेतलेले आहे आणि चढत आहे ते देवाच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे काय आहे कमळाचं फूल आहे मग तुम्ही सांगाल भगवान परमात्म्यानं कमळच का हातात घेतलं शंका घेऊ नका त्यावेळेला बीजेपी नव्हती भगवान परमात्म्यानं कमळ हातामध्ये घेतलं त्याला कारण एकच आहे कधीतरी त्याला आपल्या भक्ताची पूजा करावीशी वाटते ना त्या दिवशी भगवान परमात्म्याला वाटतं का हे फूल मला या भक्ताच्या चरणी समर्पित करायचंय म्हणून त्यानं अगोदरच आपल्या हातामध्ये फूल घेऊन ठेवलेलं आहे इतके भक्त माझ्या भगवान परमात्म्याला प्रिय आहेत प्रिय प्राणाहून परवते मज आवडती निरुते ते भक्ती चरित्राते प्रशंसती जे भक्त माझं गुणगान करतात माझी प्रशंसा करतात ते भक्त माझ्या भगवान परमात्म्याला त्याच्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत म्हणून भक्त म्हणतात भगवंता आम्ही तुझं नामचिंतन करायला तयार आहे आम्ही संसार रूपी भवसागराच्या अलीकडे आहोत आणि पलीकडे नेणारा तू आहे तू एकच कर आम्हाला या भवसागरामध्ये बुडू देऊ नको करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भव में फंसी नाव मेरी पार दो भगवन करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भव में फंसी नाव मेरी पार दो भगवन दर्द की दवा तुम्हारे पास है दर्द की दवा तुम्हारे पास है जिंदगी दया की भीख मांग
भगवंता आम्ही नामचिंतन करायला तयार आहे, तुझी भक्ती करायला तयार आहे. होय भक्ती केला तैसा, जशी भक्ती तसा देव. थोडीशी वरवर भक्ती कराल तर भगवान परमात्माही तुम्हाला वरवरच देईल. अंतरात्म्यातून भक्ती कराल तर भगवान परमात्मा तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी ती इच्छा. भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. कोणाच्या केल्या? एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर माझ्या भगवान परमात्म्याने त्याचा भाव पाहून त्याचा सगळा गाव सोन्याचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला पुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला शुद्ध भाव देखून भाव सोन्याचा दिला गाव सोन्याचा दिला विठोबाचा धर्म जाणो याचे शरीर लक्ष लागो विठोबाचा धर्म एकाचा भाव बघितला, एकट्याला नाही तर सगळा गाव सोन्याचा करून दिला. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखे मला भगवंता बायको पाहिजे, तर भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाली. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा आम्हाला मुलगा पाहिजे, तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. म्हणून पुरवी धरावी ती इच्छा. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. पण इच्छा पूर्ण करत असताना माझा भगवान परमात्मा असा आहे, माझ्या देवाला सुद्धा व्यवहार पक्का समजतो. तोही आपल्या भक्ताकडून प्रथम घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. नामदेवराय म्हणतात, देवा तो किती कंजूस आहे रे, घेसी तेव्हा देसे ऐसा असं शिवदार काय घडू देवा तुझे कृपणाचे दार, काय घडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेव महाराज म्हणतात, देवा तू किती कंजूस आहे, तू आपल्या भक्ताकडून घेतो मग घेतो, घेतल्याशिवाय कुणाला काही देत नाही. आज या ठिकाणी दत्त प्रभूंच्या नावाने दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण हा सप्ताह करतो. प्रत्येक कीर्तनकाराचं सौजन्य एका एका माणसाने दिलेलं आहे. कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या, देणगी द्या. आपण म्हणतो देऊ आज, देऊ उद्या, देऊ परवा. असं करता करता सगळा सप्ताह संपतो, पण आपण काही देणगी देत नाही. आणि जे लोक सप्त्याला देणगी देत नाही ना, ते काल्याच्या दिवशी पहिले म्हणतात हिशोब दाखवा. हिशोब त्यानं मागा ज्यानं सप्त्याला देणगी दिली. बरं, देवाचा स्वभाव आहे. इथं दत्त प्रभूंच्या नावाने सप्ताह चालले, कुणीही काही न मागता भगवान परमात्मा कुठून ना कुठून तरी आपल्याला देतो ना. मग आपण त्याच्या नावाने 500 रुपये जर दिले तर दत्त प्रभू तुम्हाला 1000 रुपये देतील. तुम्ही 1000 रुपये दिले तर ते तुम्हाला 2000 देतील. तुम्ही 5000 दिले ते तुम्हाला 10000 रुपये देतील. कारण देवाचा स्वभाव आहे, अगोदर घेशी आणि मग घेतल्याशिवाय द्यायचं नाही. थोडंसं घ्यायचं, दुप्पट द्यायचं, हा देवाचा स्वभाव आहे. म्हणून ज्याला ज्याला दत्त प्रभूंनी मला काहीतरी डबल द्यावं असं वाटत असेल तर उद्या सकाळी गेल्या गेल्या पहिले आपली वर्गणी देऊन टाक. डबल मिळाल्याशिवाय राहणार नाही, पण मनापासून द्या. नाहीतर 2000 रुपये देणगी द्याल आणि परवा 4000 भेटले नाही तर मला फोन कराल, वणी तर पैसे आणून द्या. मनापासून द्या, भावाने द्या. देव कुठे ना कुठेतरी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, त्याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचा स्वभाव आहे, अगोदर घेशी आणि मगच देशी. तुकोबाराय म्हणतात, देवा तू किती मोठा आहे, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, तुझी या सत्तेने वेदांसी बोल काका, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, तुझी या सत्तेने तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे.
सूर्याचे चालणे तुझे आवडे सूर्याचे चालणे तुझे आवडे ऐसा तो समज तुझी आसक्ती नैवेद्यांशी बोलणे सूर्याची चालणे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने वर्म जाणूया शरणा आलो देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतो तुझ्या सत्तेने सूर्य चालतो तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंब खाली गळत नाही तुझ्या सत्तेशिवाय माणूस चालूही शकत नाही आणि तुझ्या सत्तेशिवाय माणूस बोलूही शकत नाही या देहावर पूर्णपणे त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे कीर्तन संपलं की काही काही खेड्यातल्या माता मावल्या जवळ असतात जवळ येतात प्रेमाने विचारतात ताई 2 तास एवढं बोललीस अगं लक्षात कसं काय ठेवते मी म्हणते मी बोलतच नाही मला बोलवणारा माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे कोण बोलविते हरिवीर आपल्याला बोलवणारा हा भगवान परमात्मा आहे तुकोबरे म्हणतात देवा तू एवढा मोठा आहे की तुझ्या सत्तेने वेद बोलतो सूर्य चालतो पण देवा तू तुझ्या भक्ताची परीक्षा पाहतोस परत परीक्षा पाहून देवा एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो परंतु आपल्या भक्ताकडे काय मागतो अभंगाचे यवनाच्या गदानी
एवढा जगदाने मागे तुळसी दळ पाणी. तुकोबराय म्हणतात, एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, परंतु आपल्या भक्ताकडे काय मागतो? मागे तुळसी दळ पाणी. भगवान कृष्णाने गीतेमध्ये वर्णन केले, जेव्हा माझा भक्त मला भेटण्याकरता येतो तेव्हा त्यानं रिकाम्या हाताने यायचं नाही, तर काय बरोबर आणावं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशति तदहं भक्त्युपयतम मशामि प्रयतात्मन येन पत्र पुष्प फळ ते भजावयामि स केवळ वाचनीयं जा लाग निष्कळ भक्ती तत्व. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे पान फुल आणि फळ मागतो. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, देवाला काय आवडतं? विठ्ठलाला तुळसी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीमध्ये बेल शोभे हिरवा, महादेवाच्या पिंडीमध्ये बेल शोभे हिरवा. कुठल्याही देवाकडे जा, तो फक्त पानाची, फुलाची आणि फळाची अपेक्षा आपल्या भक्ताकडून करतो. मागे तुळसी दळ पाणी. तुकोबरायांना काही साधकांनी प्रश्न केला, तुकोबराया एवढा मोठा जगाचा बाप आहे तो, त्याला तुळशीचं पान मागायची गरज काय आणि कुणाकडे मागितलं हो? तुकाराम महाराज म्हणतात, जगाचं नाही, माझं स्वतःचं उदाहरण देतोय. बघा, ज्या वेळेला तुकोबरायांच्या घरी देव पाहुणे आले होते, पाहुणे घरासे आजले रुसे कसे काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, घरी मोड घरी मोड केया माझा घरी माझा पाहुणे घराचे आजले रुसे कसे काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, कोकमोडकी तुकोबरायांच्या घरी देव पाहुणे आले बसण्याकरता. मोडक्या बाजा, वरी वाकळांच्या शेजा मोडक्या बाजा होत्या, त्याच्यावर बसायला गोधडी होती. पाहुणे आली नेमके जेवायच्या वेळेवर. पुरेसं अन्न तुकोबरायांच्या घरात नव्हतं. तुकोबरायांच्या बायकोने भरपूर असं पाणी घेतलं, त्याच्यात मुठभर तांदळाच्या कण्या टाकल्या, अंधार तरीत पाण्या माझे रांधलेल्या कण्या. कण्यांचं भोजन देवानं केलं. भोजन केल्यानंतर आपल्या हिंदू धर्माची प्रथा आहे की मुख शुद्धी करता पानाचा विडा द्यावा लागतो. त्याच्यामध्ये पान असतं, सुपारी असते, बडीशोप असते, लवंग असते, वेलची असते. हे काहीच तुकोबरायांच्या घरी नव्हतं. तुकोबराय लाजले. देवाच्या लक्षात आलं. देव म्हटले, महाराज लाजण्याचं कारण नाही, मला समजले, मुख शुद्धी करता काय देवा असा प्रश्न पडलाय. हो देवा, अरे तुला द्यायला पान नाही, माझ्या घरात बडीशोप नाही. देव म्हटले, लाजू नका महाराज, घराच्या बाहेर तुळशी वृंदावन आहे. देवा, जा महाराज, एक पान घेऊन या.
तुकोबारांनी तुळशीचं पान आणलं, देवाच्या हातावर दिलं आणि माझ्या देवाने ते मुखशुद्धी म्हणून खाल्लं. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, किंवा मागे तुळशी दळ पाणी. म्हणून भगवंत म्हणतात तुम्हाला मला शोधायचंय, मी कुठे आहे? नाहम वसामि वैकुंठे योगी नामच हृदय, यत्र मद्भक्त गायन्ति तत्र तिष्ठामि. माझे भक्त गाती गाते नारदाने उभाते दे, नारदाने उभाते माझे भक्त गाती गाते, नारदाने उभाते दे, नारदाने उभाते, नारदाने उभाते किंबहुना पांडवा हरिपला दिवसावा, जेठ नाम घोष बलवा करीती माझे. माझे भक्त गाती तेथे नारदामी वाजेते, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ज्या ठिकाणी माझं भजन भोजन कीर्तन चालू आहे अशा प्रत्येक ठिकाणी मी उभा आहे. म्हणून पुंडलिक रायाची पुण्याई पाहून पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये सगुण साकार झाले. ते एकट्या पुंडलिकासाठी नाही, पुंडलिकाच्या नावा करता आला. आला नावा रूपा तो का म्हणे दादा सुपा विठोबा रघुमाई हरि 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 एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपलेली आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात या जगामध्ये आपली मुलं जर भावनिक जर करायची असतील, भावभक्ती करणारे जर जन्माला घालायचे असतील तर मातांनो पितांनो आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार महत्वाचे. चांगले संस्कार उजवण्याचा प्रयत्न करा. जाताना सांगेल ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? थोडा इको द्या दादा. विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. कुटभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरीशेखरी गिरिता
श्रीहरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा किमीर हरा गरजा सालाबादप्रमाणे श्री दत्तप्रभूंच्या या पवित्र परांगणामध्ये चालत असलेला हा दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य कीर्तन महोत्सव सानंद सुख निवासी तपोनिधी गणेशनाथ महाराज सेवा मंडळ यांच्या वतीने गेली 44 वर्षापासून हा नामसप्ताह आपण करता. या सप्ताहाचं हे 45वे वर्ष आहे. या वर्षामध्ये पदार्पण करत असताना झालं ना आता आज ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलो. या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे त्या कैलासवासी शांताबाई रामू घोलप यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सचिन भाऊ रामू घोलप आणि सौ कविताताई स्वप्नील आरफेल यांच्याकडून आजची ही कीर्तनाचं सौजन्य आहे. सौजन्य दात्यांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि संपूर्ण मंडळाच्या वतीने आज ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री मधुकर भाऊ कोथेरे यांच्या संपर्काच्या कोण आहे मधुकर भाऊ अध्यक्षांचं नाव घ्या म्हणून असं मला वाटलं तुम्हीच काय. हा सो
तर सगळी मंडळी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील. तुम्ही सेक्रेटरी आहेत का? बरं. तर ते नियोजन करत होते, धावपळ चालू होती म्हणून मला वाटलं. असो, सर्वांच्या सेवेने नियोजनाने हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहानं या ठिकाणी पार पडतोय. मला महाराजांनी आल्याबरोबरच सांगितलं, ताई काहीतरी 7-8 वर्षापूर्वी तुमचं कीर्तन इथे झालं होतं. मला काही आठवत नाही, पण तुम्ही ओळखता का मला? 7-8 वर्षापूर्वी आले होते असं त्यांनी मला खून सांगितली की तुमचं बाळ छोटस होतं. आता माझी मुलगी 8 वर्षाची आहे, म्हणजे नक्कीच आले असेल, मला तेवढी काही लक्षात नाही. पण आज या ठिकाणी पुन्हा एकदा दत्तप्रभूंच्या चरणी ही सेवा समर्पित करण्याचा योग आला. ज्यांनी गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त परायण अशोक महाराज, विश्वनाथ महाराज जाधव, अतिशय गोड अशी सेवा दिली महाराज आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. आदरणीय प्रथमेश महाराज, मूर्ती लहानपण कीर्ती महान, गोड सेवा दिली तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं या ठिकाणी गुणीजन गायक मंडळी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्त परायण देवचंद महाराज मोरे, रवी महाराज पारडे, तुम्ही नरेंद्र महाराज उतेकर, नाव ऐकले रे आपण बऱ्याच वेळा, तुम्ही मला साथ केलेली माझ्या लक्षात आहे, पण नाव लक्षात नाही, त्याच्याबद्दल क्षमस्व. गोड अतिशय गायन केलं. आपल्या गुणीजनांचा आभार. माझी विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, तिनेही गोड गायन केलं, तिचंही आभार. पाठीमागची सगळी टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, तरुण मुलं आहेत, इकडचे सगळे टाळकरी इतके गोड नाचत होते. मगाशी आनंद वाटला. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. चौदार बाबाही शेवटपर्यंत नाचले, त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी महाराजांचा आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोहोचवला, सृष्टीमल्या दादांचाही मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. आल्याबरोबरच घोलप भाऊंच्याच घोलप असणार ना, त्यांच्याच ज्यांचं सौजन्य आहे त्यांच्याच घरी भोजनाचा आस्वाद घेतला. मी जेवून आले त्याच्यामुळे मला टेन्शन नाही, पण तुमची बसायची तयारी आहे का? गोड वातावरणामध्ये आजची ही सेवा पार पडली. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. जाताना एक सांगेल की मागच्या वर्षी 12 ऑगस्टला मी नांदेडला चालले होते ना, जाताना वाशिमला माझा फार मोठा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंटमध्ये माझ्या मानेचा मणका मोडला होता. माझे मणक्याचे 2 ऑपरेशन झालेत. म्हणजे 6-7 महिने सगळे कीर्तन माझे बंद होते. मला उठता बसता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे एक वेळ असं वाटलं की आयुष्यामध्ये आता कधीच उभे राहू शकत नाही, आता कधीच कीर्तन करू शकत नाही, अशी अवस्था झाली होती. पण लहानपणापासून भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन, मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. तेव्हाची परंपरा आज कीर्तन करते, त्याला 25 वर्ष झालेत. पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, बाबा 25 वर्ष तुझ्या सेवेमध्ये खर्च केले, तुझं कीर्तन भजन केलं, मला घरामध्ये बसायचं नाही, मला परत तुझं कीर्तन भजन करायचंय. म्हणून त्या परमात्म्याने मला उठवलं, मला बोलायला लावलं, मला चालायला लावलं. आणि जेव्हा सकाळी 7 वाजता माझा ऍक्सिडेंट झाला ना, तेव्हा माझ्या गाडीमध्ये सकाळी 7 वाजता काकडा चालू होता. फक्त त्या काकड्यानं मला वाचवले. का? जिथे भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे तिथे यमराजा जवळ येऊ शकत नाही. हे त्या दिवशी खरं वाटलं. म्हणून त्या दिवशी माझ्याकरता माझी वेळ आली. काळ आला होता पण वेळ मात्र आली नव्हती. म्हणून वाचवणारा, जगवणारा हा भगवान परमात्मा आहे. आजही कीर्तन करते मी. माझ्या वडिलांची परंपरा, माझ्या वडिलांची मिरासिका देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. आम्ही 3 जणी बहिणी आहोत महाराज, आणि 3 कीर्तनकार आहे. अनिता, वनिता, सुनीता. आम्हाला भाऊ नाही. 19 वर्ष झालेत. वडीलही वाढलेले आहेत, पण वडिलांची इच्छा होती का माझ्या मुली महाराष्ट्राच्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. आज मी महाराष्ट्राने, महाराष्ट्राच्या बाहेर, आता गणपतीमध्ये तर दिल्लीला माझं कीर्तन झालं, तिकडेही मी कीर्तन करून आले. अनेक कार्यक्रम होतात, पण हे सगळं वैभव बघण्याकरता वडील जिवंत नाहीत. पण तुमच्या सगळ्या श्रोतू वर्गाच्या रूपानं, वारकरी संप्रदायाच्या रूपानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद, प्रेम असंच पाठीशी राहू द्या. अजूनही समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. माझाही भिवंडीला महिलांचा मोठा सप्ताह चालू होता गीता जयंतीच्या निमित्ताने. आजच त्या सप्ताहाचा काला झाला. रात्री माझं जागरचं कीर्तन होतं, त्याच्यामुळे 8 दिवस
फार धावपळ झाली आणि सकाळी कार्यक्रम उरकून परत इकडे आल्यामुळे थोडस जरा आशक्तपणा आहे, म्हणून पाहिजे तसा कार्यक्रम मला एवढा करता आला नाही. उद्या सकाळी परत नाशिकला, रात्री परत संभाजीनगरला. म्हणजे फक्त त्या भगवान परमात्म्याची कृपा आहे आणि म्हणून देवाशिवाय या जगामध्ये आपलं कोणी नाही. बोलताना चुकलं असेल तर परत क्षमस्व. झालेली सेवा दत्त प्रभूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर महाराज